नमस्कार श्रोतांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। समाजातील नवदुर्गा या टायटल खाली आपण वेगवेगळ्या महिलांच्या मुलाखती घेत असतो की ज्यांनी समाजामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं। अशा महिलांच्या मुलाखती असतात। खरं म्हणजे प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये एक घर असतं आणि ते स्वप्नातलं घर पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मनुष्य प्रयत्न करत असतो। आता स्वप्नातलं घर जे असतं ते साकारायचं कसं, त्याची डिझाईन कशी असावी, त्याचा आकार कसा असावा, या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला समोर येतं नाव म्हणजे इंजिनियर। आज आपण ज्या महिलेची मुलाखत घेतोय त्या आहेत सौ अश्विनी आकाश धावटेकर। त्या इंजिनियर आहेत आणि सोबत इंटेरियर डिझायनर सुद्धा आहेत। तर आपण त्यांच्याकडनं घराविषयीच्या ज्या कल्पना आहेत आपल्या किंवा घराविषयीच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना जाणून घेण्याचा या मुलाखतीमध्ये प्रयत्न करतोय। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। मॅडम, मला हे सांगा की इंजिनियर होण्याचं स्वप्न तुम्ही ग्रामीण भागातल्या असताना कसं बाळगलं, नेमकं ती इच्छा तुमच्या मनामध्ये कशी निर्माण झाली? खरं सांगायचं म्हटलं तर मी तशी मूळची ग्रामीण भागातच आहे, पण माझं जे एज्युकेशन आहे ते पूर्ण शहरी भागातच झालं, म्हणजे लातूर शहरामध्ये झालं। अच्छा। त्याचं कारण एकच होतं की माझे जे वडील आहेत ते शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांची जी नोकरी होती ती लातूर शहरामध्येच लागली त्यांना। मग माझं जेवढे शिक्षण आहे ते पूर्ण लातूर शहरातच झालं। मग तिथे झाल्यानंतरच पुढच्या गोष्टी, आणि ते एज्युकेटेड असल्यामुळे मला शिक्षणामध्ये त्यांनी जास्त आवड निर्माण केली। वेगवेगळ्या ब्रँचेस असताना मग इंजिनियर का बरं व्हावं असं वाटलं तुम्हाला? त्याचंही एक कारण आहे, कारण माझे जे फॅमिलीमधले काही सदस्य आहेत तर तेही एक इंजिनियर आहेत आणि सिव्हिल इंजिनियरच आहेत। तेही खूप चांगल्या पोस्टवरती ते कार्यरत आहेत, खूप चांगले कामही करतात जवळपास। तर मग त्यांनी सपोर्ट केला आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की नाही, तुम्ही सिव्हिल इंजिनियर करा, तुमच्या मुलींना करू द्या थोडंसं, आणि स्वतःच्या पायावरती ती उभी राहिली पाहिजे, उभी राहू। तर सिव्हिल इंजिनियर निवडण्याचं नेमकं कारण काय होतं? तुम्हाला आवड कशी निर्माण झाली त्याच्यामध्ये? कौटुंबिक वातावरण होतंच, पण एक वेगळा दृष्टिकोन कसा होता तुमचा की आपण सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर काय करू शकतो चेंजेस? त्याचं कारण असं होतं की घरामध्ये जेव्हा मी माझ्या आईसोबत वगैरे राहायची आणि माझ्या फॅमिली सोबत, इथे फॅमिली म्हणजे कसं घरी आल्यानंतर काम वगैरे करायचं, त्यांचं डिस्कशन चालू राहायचं। इंजिनियर असल्यामुळे त्यांचं ते राहायचं सुरू फोनवरती म्हणा, किंवा सुरुवातीला काय राहायचं की ड्रॉइंग वगैरे असायच्या ते हातानेच काढल्या जायच्या, त्यामुळे मी पाहत आले त्या गोष्टी अगोदरपासूनच। त्यामुळे मलाही आणि ड्रॉइंगचीही खूप आवड असल्यामुळे मला त्यामध्ये आवड निर्माण होत गेली। आणि घरातल्याही खूप काही, एक लेडीज म्हणूनही घरातल्या गोष्टींमध्ये मला आवड होती की कोणती गोष्ट कुठं पाहिजे घरामध्ये, कुठं कुठे चुकीच्या गोष्टी आहेत, अगोदरच्या गोष्टी व्हायच्या। मी त्या पॉईंटला दुसरा समोरचा प्रश्न असा विचारतो की इंजिनियर म्हटल्यानंतर घर म्हटलं की इंजिनियरचं महत्व असतं, तर नेमकं घर बांधकामामध्ये इंजिनियरचं नियोजन कसं असतं? इंजिनियर हा काय करत असतो ना की सुरुवातीपासून, म्हणजे एक फाउंडेशन पासूनच पूर्ण गोष्टी पाहत असतो। जसं की सुरुवातीला जेव्हा एखादा क्लायंट येतो आपल्याकडे, तर त्यावेळेस मग त्यांना त्याची जागा पूर्ण खाली असते, त्यांना काहीच माहिती नसतं की आपल्याला काय काय करायचं, काय काय नाही घरामध्ये। फक्त तो त्याची एक रिक्वायरमेंट सांगून देतो की आम्हाला घरामध्ये एवढ्या एवढ्या रूम पाहिजेत आणि इतके इतके मुलं आहेत। मग त्या पद्धतीने आम्ही त्याची रिक्वायरमेंट कम्प्लीट करत जातो प्लॅननुसार, की प्लॅन मध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल होतात, त्याच्या रिक्वायरमेंट नुसारच पूर्ण गोष्टी केल्या जातात। आता घर बांधकाम म्हटल्यानंतर महिलांच्या मनामध्ये एक महत्वाचा प्रश्न असतो की वास्तुशास्त्र। वास्तुशास्त्राचं कसं नियोजन असतं आपलं ढाचा तयार करत असताना किंवा डिझाईन देत असताना, आणि त्याचं महत्व कसं वाटतं तुम्हाला एक इंजिनियर म्हणून? जेव्हा आपण प्लॅन वगैरे बनवतो घराचा किंवा कोणत्याही कॉम्प्लेक्सचा असेल, कशाचाही असेल, तर त्यामध्ये वास्तुशास्त्राचा खूप जास्त महत्व असतं वास्तुशास्त्राला। जसं की आपण व्हेंटिलेशनचा यूज करू शकतो त्यामध्ये। आपलं जर एखादे प्लॉट आहे पण त्या प्लॉटच्या बाजूला सगळीकडे घरं बांधकाम झालेले आहेत, पण त्या जागेला फक्त समोरचाच रोड आहे, व्हेंटिलेशनला जागाच नाहीये कुठं, तर मग त्या ठिकाणी आपण वास्तुशास्त्राचा यूज करू शकतो। की किचन घेतल्यानंतर मग आपण वॉशआउटही ठेवू शकतो त्यासाठी, जेणेकरून किचनला व्हेंटिलेशन येऊ शकतं त्यामधून। त्यानंतर मग विंडो किती मोठ्या ठेवल्या जातील ह्याचा विचार केला जातो। बेडरूम कुठे घेतली जाईल, जिना कुठे घेतला जाईल, ह्या सगळ्या गोष्टींचा वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख होतो। अच्छा, म्हणजे प्रकाश आहे त्या ठिकाणी, हवा आहे, त्यासोबत मनशांती आहे, आणि सर्व प्रकारचा संबंध त्या डिझाईन मध्ये वास्तुशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही करत असता। आता हे सर्व झालं, परंतु वास्तुशास्त्राचा विचार करत असताना आपण जर बिल्डिंगचं परमिशनचा सर्वात मोठा प्रश्न असतो। ज्यावेळेला परमिशन आपण घेतो तर परमिशनचं महत्व कसं असतं या संपूर्ण प्रोसिजरमध्ये?
बिल्डिंग बांधते वेळी काय असतं की खूप लोकांना प्रश्न पडतो की आपल्याकडे जास्त अमाऊंट नाहीये बांधकाम करण्यासाठी. एके बांधकामाला नाही म्हटलं तरी 30 ते 40 लाख आरामशीर लागतात. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, 2 फ्लोअर करायचे म्हटले किंवा एकही फ्लोअर करायचा म्हटलं तरी. पण त्यांच्याकडे तितकी रक्कम नसते, तर त्यावेळी मग ते काय करतात की लोन केस करूयात आपण बँकेमध्ये. तर त्यावेळी मग त्यांना लोन केस करायला जातात. त्यावेळी तिथून त्यांना काही माहिती भेटते की आपल्याला बिल्डिंग परमिशन करून घ्यावी लागेल की जेणेकरून तुम्हाला लोन केससाठी सोयीस्कर होईल. त्यामुळे मग ते बिल्डिंग परमिशन त्यांनी केलीच पाहिजे. म्हणजे घराच्या बांधकामाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी लोन केसचा आधार घेण्यासाठी खऱ्या अर्थाने बिल्डिंग परमिशन आवश्यक आहे आणि ती परमिशन इंजिनिअरिंग कडून घ्यावी लागते आणि ती प्रॉपर वे आपल्याला ते गायडन्स त्या पद्धतीने करत असतात. मला समोरचा प्रश्न असा मॅडम की घर म्हटल्यानंतर बांधकाम वगैरे सर्व ठीक आहे, भिंती आहेत, दरवाजे आहेत, सर्व गोष्टी होतात, पण त्यामध्ये महत्वाची गोष्ट ती इंटेरियर डिझाईन. तर त्या संदर्भात नेमकं कसं महत्वाचं असतं, त्याचं महत्व काय इंटेरियर डिझाईनचं? घर बांधताना इंटेरियरचा खूप जास्त हे केला जातो, वापर केला जातो. कारण की कसं असतं, घर बांधकाम करते वेळी आपण काही गोष्टीचा विचार करत नाही, पण जेव्हा घर बांधकाम कम्प्लीट होतं त्यावेळेस मग काय होतं की आपल्याला फर्निचर करायचं आहे, त्यावेळेस मग कॉलमच मध्ये येतो किंवा मग टाईल्स क्रॉस मध्ये आहे बसलेली, तर त्या अशा खूप काही गोष्टींचा विचार केला जात नाही बांधकाम करते वेळी. पण मग जेव्हा आपण इंटेरियर डिझायनिंग म्हणून आणि इंजिनियर ह्या दोन्हीचा यूज करून जर आपण बांधकाम करायला लागलो तर त्यावेळी काय होतं ना की बांधकाम करते वेळी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि प्रॉपर होतात इंटेरियरचा विचार करून. अच्छा, म्हणजे तुमच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होणं आवश्यक आहे. बांधकाम झालं आणि नंतर इंटेरियर करतो आपण म्हटलं तर त्यामध्ये उणीवा होऊ शकतात, पण सायमल्टेनियसली दोन्ही जर झालं तर उणीवा डिझाईनच्या असतील किंवा बिल्डिंगच्या असतील, बांधकाम असतील त्या राहत नाहीत. अच्छा, त्यामुळे ते इंटेरियर डिझायनर सुद्धा महत्वाचं आहे आणि इंजिनियरचं प्लॅनिंग जे आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. माझा या अनुषंगाने दुसरा प्रश्न आहे की इंजिनियरचं महत्व कसं असतं या संपूर्ण प्रोसिजरमध्ये घराच्या दृष्टीनं, ही जरी प्रक्रिया तुम्ही सांगितलं प्लॉट असेल, त्याची नोंदणी असेल, त्याचे परमिशन असेल, बांधकाम असेल, पण एकंदरीत घराच्या पूर्ण बांधकामामध्ये ह्या टेक्निकल बाबी सोडून कसं महत्व वाटतं तुम्हाला इंजिनियर म्हणून? इंजिनिअरिंग म्हणून कसं असतं ना की जेव्हा घर बांधकाम वगैरे करतो तर त्यावेळी काय होतं, इंजिनियर एक विचार करतो की एखादा व्यक्ती आहे त्याच्याकडे जास्त बजेट नाहीये, तर मग तो म्हणतो की आम्हाला या बजेटमध्येच आम्हाला पूर्ण बांधकाम करायचं आहे. तर त्यावेळी इंजिनियर हा त्याचा एक मेन रोल असतो तिथे की तो त्याच स्क्वेअर फीट मध्ये तितकं त्यांचं बजेट आहे त्याच बजेटमध्ये त्यांना ते स्क्वेअर फीट बसवावं लागतं. या अनुषंगाने एक प्रश्न असं की अनेक वेळा लोकांना असं वाटतं की इंजिनियरचं मार्गदर्शन घेतलं तर खूप सारे पैसे लागतात, आपला काहीतरी फायदा होईल कमी तुझं आपल्या मनाने जर केलं तर इंजिनिअरिंगच्या माध्यमातून काम करताना इकॉनॉमिकली असेल, फिजिकली असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत, सायकोलॉजिकल असेल, कसा फायदा होतो? त्याच्यामध्ये एक फायदा होतो की वास्तुशास्त्रानुसार पूर्ण होतं की जेणेकरून नंतर तोडफोड होत नाही. आणि इंजिनियर हा काय करतो की जिथे मटेरियल लागणार आहे तिथे तर तुमचं लागणारच आहे, इंजिनियर तुमचं नुकसान नाही करणार आहे, तो तुमचा फायदाच करून देणार आहे. परमिशनच्या बाबतीत म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीच्या ह्याच्यामध्ये तुमचा फायदाच करून देतो. कॉलम कुठे कुठे लागतात त्याच ठिकाणी कॉलम घेतले जातात इंजिनियरकडनं. पूर्ण ड्रॉइंग नुसार काम होतं. जे एखाद्या वेळी जर ड्रॉइंग घेतली नसेल तर मग मिस्त्री काय करत असतात की जर ती भिंत बांधलेली आहे ती अनावश्यक आहे तर नंतर परत मग ते वगैरे काय करतात, तोडफोड करतात, मग त्याच्यामध्ये नुकसान त्यांचीच आहे. पण इंजिनियर हा या गोष्टी होऊ देत नाही. अच्छा, म्हणजे इकॉनॉमिकली सुद्धा इंजिनिअरच्या माध्यमातून आपल्याला फायदा होतो, प्रॉपर मार्गदर्शन मिळतं आणि ऑफिशियली जे म्हणतो त्याचं सुद्धा योग्य असं मार्गदर्शन होत असतं. आता घराचा विचार जेव्हा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये येतो त्यावेळेला डिझाईन तयार होते. डिझाईन झाल्यानंतर घर बांधकाम करण्याच्या अगोदर घरामधल्या सर्व सदस्यांना असं वाटतं की आपलं घर कसं दिसेल, मग हे पाहण्यासाठी एसडी डिझाईन आलेली आहे. तर एसडी डिझाईन म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय महत्व असतं ते मनाची उत्सुकता वाढवण्याच्या दृष्टीने ते आमच्या श्रोत्यांना सांगा. एचडी डिझाईन म्हणजेच काय असतं की 3D डिझाईन, जे की घर जो असतो आपला तर तो त्याचं एक एलिव्हेशन असतं. एलिव्हेशन हे म्हणतात खूप जण. तर त्यात कसं असतं की एखादा क्लायंट येतो आमच्याकडे तर तो प्लॅन वगैरे घेऊन जातो, पण प्लॅन जेव्हा बनवतो प्लॅन फायनल करतो सगळ्या गोष्टी होतात, पण त्याला ह्या गोष्टी माहिती नसतात की आपलं घर नंतर कसं दिसेल. आपण खूप खर्च करतोय त्या घरावरती 30 ते 40 लाखापर्यंत, पण मग आपल्याला हेच माहिती नाहीये की घर पूर्ण झाल्यानंतर समोरून कसं दिसणार आहे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे की 3D एलिव्हेशन घेतलंच पाहिजे त्यांनी, की जेणेकरून त्याचा एक खूप ठिकाणी फायदा आहे. बांधकाम करत असतानाच कुठे कुठे चाल सोडायला पाहिजे, त्यानंतर कुठे खिडकी घेतली पाहिजे, किती घेतली पाहिजे, ते पूर्ण मेजरमेंट नुसार सगळ्या गोष्टी करता येतात.
आता समोरचा प्रश्न माझा असा आहे की घर म्हटल्यानंतर घरामधली सर्वात महत्वाची व्यक्ती असते महिला. महिला भोवती ते घर फिरते किंवा जास्त वेळ महिला ही घरामध्ये असते. तर एक महिला इंजिनियर म्हणून तुम्हाला तुमचा महिलांना कसा फायदा होतो? यात कसं आहे, आता ऑफिसलाही आमच्या खूप लेडीज येतात. तर सुरुवातीला काय करायचं की माझे मिस्टरच काम करायचे ना, तर त्यांनी या गोष्टीचा खूप अनुभव घेतला की महिला थोडंसं विचार करत नाहीत आणि स्वतः पुढे यायचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे माझ्या मिस्टरांनी मला या क्षेत्रामध्ये उतरवलं आणि मी जेव्हा यापासून या क्षेत्रामध्ये आली त्यापासून तर मला तरी माहितीये की लेडीज खूप काही स्वतःहून आता करायला लागलेलं आहे. आणि मी महिला असल्यामुळेच ना की बाकीचे जे लेडीज आहेत त्याही स्वतः त्यांच्या काही कल्पना असतील, आयडिया असतील त्याही त्या माझ्यासोबत डायरेक्टली शेअर करू शकतात. किंवा त्यांना कसं कसं पाहिजे आहे की त्यांना जे घरामधलं कोणत्या पद्धतीने ते यूज करू शकतात काय नाही त्या गोष्टी त्या डायरेक्टली माझ्याशी बोलू शकतात. त्याच पद्धतीनं मग पूर्ण प्लॅनिंग होते. मॅडम तुम्ही इंजिनियर आहात आणि मिस्टर सुद्धा इंजिनियर आहात, दोघेही क्षेत्रामधले असल्यामुळं एक वेगळं ज्याला काय म्हणतो आपण त्या व्यवसायाला वेगळी कलाटणी देण्याचं सामर्थ्य तुमच्या दोघांकडे आहे. तर एकमेकाचं सहकार्य कशा पद्धतीने तुम्हाला या डिझायनिंग मध्ये असेल, बांधकाम क्षेत्रामध्ये असेल, कशा पद्धतीचं एकमेकाला सहकार्य होत असतं? त्यांचा मला खूप जास्त सपोर्ट आहे. सुरुवातीपासून मला माझ्या वडिलांनी सपोर्ट केला लहानपणापासून. लग्न झाल्यानंतर म्हणजे जे काही केलेलं आहे ते माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला. माझे इंटिरियर डिझायनिंग ही मी केलेलं असेल तर माझ्या मिस्टरांनी मला जास्त त्यामध्ये आवड निर्माण करून दिली आणि त्या गोष्टीची गरज आहे हेही मला त्यांनी सांगितलं. कामाचं एक नियोजन कशा पद्धतीने असतं? आपलं जे इंजिनिअरिंगचं वर्क आहे तर कामाचं नियोजन कसं असतं? ऑफिशियल तुम्ही सांभाळता, वर्क ते करतात, दोघेही ऑफिशियल सांभाळतात, कसं नियोजन असतं? तसे दोघेही आम्ही काम करतो, पूर्ण टोटल ऑफिशियली करतो आणि साईटही सांभाळतो. पण शक्यतो काय होतं की एखाद्या वेळेस बाहेर गावीचे कामं वगैरे असतील तर जास्तीत जास्त सरळ साईट सांभाळतात आणि ऑफिशियली जास्त साईट जेवढी कामं असतील तेवढी मीच पाहते. अच्छा. आता या मुलाखतीचा शेवटचा टप्पा असा आहे की या मुलाखतीच्या निमित्ताने महिलांना कुठला संदेश द्याल एक इंजिनियर म्हणून? महिलांना मी एकच सांगू इच्छिते की तुम्हीही स्वतः घरातलं तुम्हाला काय काय लागतं काय काय नाही या गोष्टींचा विचार करून इंजिनियरकडे आलं पाहिजे. पुरुषांसोबतही तुम्ही थोडंसं बाहेर पडून घरामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याही तुम्ही आमच्यासोबत डिस्कस केल्या पाहिजेत. आणि ज्या गोष्टींची गरज आहे की तुम्हाला किचनमध्ये वॉशआउट लागेल किंवा किती व्हेंटिलेशन पाहिजे, तुम्हाला हॉलमध्ये काय काय पाहिजे, बेडरूममध्ये कुठे काय पाहिजे, टॉयलेट कुठं पाहिजे, डायनिंग कुठं पाहिजे, या गोष्टींचा तुम्हाला जास्त नॉलेज असतो महिलांना. पुरुषांपेक्षा जास्त नॉलेज महिलांनाच असते कारण घरात जास्त सगळ्यात राहणारी महिलाच असते. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की महिलांनी या गोष्टीमध्ये थोडासा पुढाकार घेतला पाहिजे आणि स्वतःहून थोडंसं बांधकामाकडेही लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून नंतर नुकसान झालेलं नाही पाहिजे. जेव्हा आपण घरामध्ये राहायला येतो त्यावेळेस सगळ्यात जास्त टॅकल फक्त महिलांना करावं लागतं. त्यामुळे महिलांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आदरणीय धावटेकर मॅडमनी जे मार्गदर्शन केलं खास करून महिलांसाठी आणि घराची जी इच्छा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये त्याविषयीचं विशेष मार्गदर्शन केलं. महिलांनी या मार्गदर्शनाचा उपयोग करून आपल्या मनातलं प्रसन्न आणि छान अशा प्रकारचं घर बनवण्याच्या दृष्टीनं महिला इंजिनियरकडे जाणं आवश्यक आहे. आपल्या मनातल्या संकल्पना सांगणं महत्वाचं आहे आणि मनातलं घर बांधून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आदरणीय मॅडमनी त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.